सुरू होणार आहे। यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यामध्ये 11वी साठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते। या अंतर्गत कॅप फेरीसाठी 18,77,839 जागा तर विविध कोट्यांतर्गत 2,14,511 जागा उपलब्ध आहेत। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। या अंतर्गत विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीमध्ये किमान 1 ते कमाल 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात। तर 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेल्या भारताची त्या दिशेने आगेकूच सुरू आहे। भारतीय अर्थव्यवस्था आता $4 ट्रिलियन झाली आहे। बलाढ्य जपानला भारतानं मागे टाकत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 5व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर पोहोचलाय। आता भारतापुढे फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत। येत्या 2.5-3 वर्षांमध्ये भारत 3ऱ्या स्थानी पोहोचेल असं सांगितलं जात आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट।